नमस्कार. जय श्रीकृष्ण. राधे राधे. आज मी घेऊन आलो आहे कुंडलीमधील अपघात योग. दुर्घटना कुंडलीनुसार कशी पाहावी. कुंडलीमध्ये अपघात योग हा मुख्य अष्टम भावातून मृत्यूस्थान, अचानक घटना, तसेच शरीर म्हणजे लग्नस्थान, मंगळ शनी केतू यांची अशुभ स्थिती, मंगळ शनी राहू यांचा संबंध जर अष्टम भावाशी असेल तर व्यक्तीला काहीतरी नक्कीच त्रास होतो. शनी मंगळ युती, अंगारक योग हे सुद्धा दुर्घटनेचे एक मुख्य कारण आहे. कुंडलीमध्ये दुर्घटना होण्यासाठी अष्टम भाव खूप महत्त्वाचा आहे. अष्टम स्थानामध्ये अशुभ ग्रह मंगळ शनी राहू केतू असतील तर दुर्घटना होण्याची शक्यता असते आणि किंवा त्या व्यक्तीला मृत्यूतुल्य कष्ट होतात. लग्नस्वामी लग्ने जर कमजोर असेल, लग्न अशुभ ग्रहांशी युक्त असेल, लग्नेस्वामी पापग्रहांनी युक्त असेल तरी ॲक्सिडेंटचा योग जास्त बनतो. ग्रहांची युती, शनी आणि मंगळाचा संबंध, राहू मंगळ अंगारक योग हा संबंध अष्टम स्थानात असेल किंवा प्रथम स्थानात, चतुर्थ स्थानात, विशेष करून मंगळ राहूची युती अचानक काहीतरी दुर्घटना देते. दशा जर तुम्हाला कुंडलीमध्ये अष्टम स्थानाच्या स्वामीची म्हणजे अष्टमेशाची जर दशा चालू असेल किंवा अंतर्दशा चालू असेल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी मारक ग्रहाची दशा चालू असेल, दुसऱ्या किंवा सातव्या घराच्या ग्रहाची दशा चालू असेल तर तो वेळ जी आहे तर तो अत्यंत सावधान राहण्याची वेळ आहे. यामध्ये सुद्धा तुमची दुर्घटना होऊ शकते. आता वाहन दुर्घटना, शनी राहू शनी मंगळ ही युती नेहमी वाहनासंबंधित दुर्घटना दर्शवते. विशेष करून 7:30 अडीचकी ह्या दरम्यान अशुभ ग्रहांची दृष्टी असेल, मंगळ शनी राहू दृष्टी लग्नस्थानावर असेल किंवा मंगळ दोष असेल, मंगळ नीच कर्क राशीमध्ये असेल आणि मंगळ जर केतूसोबत असेल तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच काही ना काहीतरी दुर्घटना अपघात होण्याची शक्यता असते. म्हणून यासाठी तुमच्या जीवनामध्ये कधीही तुमचा अपघात होऊ नये, कधीही तुमचा ॲक्सिडेंट होऊ नये, ह्यासाठी काय उपाय करायचा तर तुम्ही रुद्राक्षाचे काही कॉम्बिनेशन आहेत त्याप्रमाणे रुद्राक्ष घालायचा. तर 1 मुखी, 2 मुखी, 6 मुखी, 7 मुखी, 11 मुखी आणि 14 मुखी असे कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही एवढे रुद्राक्ष धारण करा आणि जीवनामध्ये तुमचा कधीही यामुळे अपघात होणार नाही. ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. जय श्रीकृष्ण. राधे राधे.